देवाजीच्या दारी रंगला देवाजीच्या दारी रंगला. अगं माझ्या पिटी उशे किती धावशील ग सुन्या. ए सुन्या, तुझ्या आईला देवाने एक्स्ट्रा बॅटरी लावून पाठवली आहे. सकाळी शेतातलं काम करते आणि संध्याकाळी घरी आल्यावर घरातलं काम. आई थांब की कधीतरी दमानं घे. सुन्या, आपलं बरं आहे, आपलं बसल्या जागेवरचं काम आहे. जर आपण पोलिसात जरी काम केलं असतं ना तरी ह्या बाईने आपल्याला धावायलाच लावलं असतं. आय्यव, आकाशातला सूर्य सुद्धा रात्री आराम करतो. तो सुद्धा हल्ली जराच डोके उघडतो आणि तुम्ही त्याच्या आधीच तयार असता. बघितलं, ऐकत सुद्धा नाही. अव आई, तुम्ही बसा, मी आल्यावर सगळी काम करते. हे ताण, तणाव, काळजी, चिंता जलमण्याच आपल्या मागे लागतात. अशा वेळी धावत सुटायचं, इतक्या जोरात धावायचं की या सगळ्यांना आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही. इथं पण लागला. काय करता, मुलं आहे की. अहो ऐका ना, तुम्ही डब्बा घेतला काय? नाही. सुन्या, हे घ्या. सुन्या, सुनबाई तुम्ही पहा पुढं, मी आलोच. मालक, मालक काय झालं? मालक काय झालं? तात्या, अगं पाणी आण. होय होय. मालक काय झालं? मालक काय झालं? तात्या, तात्या काय झालं तात्या? काही नाही झालं मला, तुम्ही वा पुढं. पण तात्या, पण मालक नका जाऊ ना, आज कामाला तुमची तब्येत बरोबर नाही आहे. तूच म्हणाली ना धावत सुटायचं. ह्या सगळ्यांना आपल्या जेव्हा यूज द्यायचं नाही. जर मी कामाला नाही गेलो ना तर हे कर्ज माझ्या डोक्यावर चढून बसेल. सुन्या, सुनबाई तुम्ही वा पुढं, मी आलो. मालक, मालक काय झालं? मालक काय झालं? मालक, मालक, मालक काय झालं? मालक, मालक काय झालं? मालक, तात्या, मालक, मालक काय झालं? मालक काय झालं? मालक, मालक, हे घे फोन लाव. ट्रिंग 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 ट्रिंग. लताताई, काय झालं डॉक्टर? अटॅक. पहिला अटॅक होता. ऑपरेशनचे 50,000, MRI चे 5,000. याशिवाय ऑपरेशन होणार नाही. डॉक्टर, पैसे जास्त झाले ना. मी पैसे तुम्हाला आधीच कमी करून सांगितले. याशिवाय ऑपरेशन होणार नाही. काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, बीपी जरा लो झाली होती असे म्हणाले. मी सेक्युरिटीचं काम करतो. माझे दोरे सुद्धा बंद असले ना कान उघडेच असतात. अटॅक, पहिला अटॅक होता. ऑपरेशनचे 50,000, MRI चे 5,000. त्याशिवाय ऑपरेशन होणार नाही असं ना? हो, तुम्ही काळजी करू नका. मी पैसे जमा करते. हॅलो, हॅलो. हॅलो, माझ्या नवऱ्याचे ऑपरेशन होते, त्यासाठी 50,000ची गरज होती. लताताई 50,000 नाही 25,000 जमेल. घरचेच खर्च एवढे, तुम्हाला कुठून देऊ पैसे? तुमचं नेहमीच असते. 25,000 देणार म्हटलं ना, 25,000 भेट. मी आणि ती दिवस रात्र काम करत पण इतके पैसे कसे जमणार? तो वरचा असतो ना, जसे दरवाजे बंद करतो ना तसेच नवे दरवाजे चालू करतो. मावशी, मावशी हे बघ ना काय आहे. काय आहे हे? सुन्या, हे बघ, हे काय आहे? हे आपले काही कामाचं नाही. अरे सांग की, हे काय आहे? अरे अरे सांग की काय आहे? अरे अरे सांग की. अगं मावशी, मेरे
अगं ए माझ्या पीटी उषे, पण तू या वयात धावणार कशी? तुम्हाला आठवतंय काय? मी धावून रेसला पकडायची आणि मग तुम्ही मागून यायचे. माणसाला पायात दम असला ना तर कोणासमोर हात पसरवायची गरज नसते. तुमची पीटी उषा धावणार आणि जिंकून पण येणार. मी धावणार आणि धावण्याचा सराव पण करणार. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. पाय फुफाटा लोता ताई, तुम्ही यावर काय धावणार? वाट तुझी, आई तू नको करू ना, तुझी तब्येत बिघडेल. गाडून टाक भीती. मॅरेथॉन रेसच्या दिवशी तर या स्पर्धेत एक 65 वर्षीय वृद्ध महिला धावणार आहे. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताड्या होऊ द्या. त्यांचे नाव आहे लता आजी. तर एकदा अचूक लता आजीसाठी जोरदार ताड्या होऊ द्या. गेट सेट गो. रेसचे अर्धे अंतर संपले आहे. या रेस मध्ये उत्साहाने धावणारी आजी नसेल जिंकल्या तरी त्यांच्या उत्साहाला माझा सलाम. नाही होणार. नाही होणार. अगं ए माझ्या पीटी उषे, तूच म्हणाली ना धावत सुटायचं. ह्या सगळ्यांना आपल्या जेव्हा यूज द्यायचं नाही. जेवढे जुने दरवाजे बंद करतो ना तेवढेच नवे दरवाजे उघडे पण करतो. पाय फुफाटा रुतल का. तो लता आजी विनर हो गए हैं. एक बार उनके लिए जोरदार तालियां होने दो. तो अगर हमारे इरादे मजबूत हो और हमारा खुद पर विश्वास हो तो हम चाहे उम्र कोई भी हो हम कोई भी काम कर सकते हैं. हमें खुद पर विश्वास चाहिए. यह सीख मिलती है हमें लता आजी से. और लता चाहे उम्र कोई भी हो फिर भी हम कोई भी कार्य कर सकते हैं. लेकिन उस बात की सीख देती है हमें लता आजी. तो एक बार फिर से लता आजी के लिए जोरदार तालियां होने दो. मैं जजेस को विनंती करती हूँ कि वो आकर लता आजी को चेक और ट्रॉफी देकर सम्मानित करें.